15 वर्षांपासून मासवण व इतर 5 गावात पिण्याच्या पाण्याची सोय कायमस्वरूपी उपलब्ध होत नसल्याने तसेच सुरू असलेले काम धीम्या गतीने होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। पंचायत समिती माजी सदस्य सचिन पिंपळे यांनी पाण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। मासवण नदी ही मासवण जवळील गावांकरिता शाश्वत पाण्याचा स्रोत असून या नदीद्वारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या वसई विरार महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो। मात्र 5 किलोमीटर परिसरातील मासवण व इतर 5 गावातील ग्रामस्थांना मात्र गेल्या 15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेतून जून 2019 ला नळ पाणी पुरवठा करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती। या आदेशानुसार नोव्हेंबर 2021 ला कंत्राटदाराने करारनाम्यानुसार काम करणे अपेक्षित होते। मात्र मासवण व इतर 5 गावातील प्रस्तावित जागा वन विभाग अख्यातरित्या येत असल्यामुळे ही कामे सुरू करण्यास विलंब झाला होता। कार्यादेश मिळाल्यानंतर कामाची मूळ अंदाजपत्रकीय रक्कम 4,96,00,000 होती। मात्र 15.47% जादा दराने म्हणजेच 5,46,00,000 दराने आरे घुले यांना देण्यात आले आहेत। थोडक्यात अंदाजपत्रकापेक्षा 50 लाख रुपये जास्तीचे हे काम देण्यात आले आहे। हे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते। मात्र काम पूर्ण न झाल्याने वाढीव मुदत शासनाकडून मार्च 2024 पर्यंत देण्यात आली होती। वाढीव मुदतीनंतर देखील वर्ष होऊन अद्यापपर्यंत योजना पूर्ण झाली नाही। तसेच झालेली बहुतांश कामे ही निकृष्ट दर्जाची असून बिले काढून शासनाच्या निधीचा अपव्यय केला आहे असे ग्रामस्थांनी म्हटले आहे। राष्ट्रीय पेयजल व वन जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या मासवण व 5 गावांना पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट आणि अपूर्ण कामाबाबत 20 जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांना ग्रामपंचायत काटाळेसह ग्रामपंचायत लोवरे, काटाळे, निहे, वांदिवली, ग्रुप ग्रामपंचायत वसरोली, खरशेत यांनी या पाण्याच्या प्रश्नाकरिता निवेदन दिली आहे। उपोषणात मासवण व 5 तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी एकता परिषद, भूमिसेना, नागझरी मासवण संघर्ष समिती, ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सहभागी झाली आहे। त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत। एसएआर टाकीचे काम पूर्ण झाले आहेत, मात्र वॉटरप्रूफ नाही। मुख्य जलवाहिनी आणि वितरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे। पाईप चांगल्या पद्धतीचे टाकले नाहीत। जलवाहिनीसाठी 3 फूट खोदकाम गरजेचे होते, परंतु 1.5 फूट खोदकाम केले। रस्त्याच्या ठिकाणी जलवाहिनी मात्र रस्त्याचे काँक्रिटीकरण नाही। प्रत्येक पाड्यात जलवाहिनी ती जमिनीखाली न टाकता रस्त्यावर उघड्यावर टाकण्यात आली आहे। अनेक टाक्यांची कामे अपूर्ण, काही ठिकाणी काम सुरू नाही अशी कामाची स्थिती आहे। तर मासवण व 5 गावातील नागरिक सन 2008 पासून ते आजपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष लढा देत आलेले आहेत। शाश्वत पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध असतानाही 5 गावातील जनतेचा घसा तहानेने कोरडाच आहे। या कृत्याबद्दल शासन दरबारी लेखी तक्रारी व आंदोलने छेडण्यात आली, परंतु झोपे गेलेले प्रशासन जागे झाले नाही। म्हणून सचिन पिंपळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाकडे शासन किती गांभीर्याने घेते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। किलोमीटर लाईन गेली, आता तुम्ही त्याचा नवीन स्टेट बोलला, कशाला योजना लेट झाली? त्याच्यामुळे लेट होतं। दोष नाही मी त्यांचा, दोष नाही कॉन्ट्रॅक्टरचा, का नाही त्याला सजा झाली पाहिजे? नाही मलाही सांगा ना, तुम्हाला पडतं आहे, तुम्हाला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे की नाही? हो आहे ना। मग 5 वर्षाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे, 1 वर्षाचा। 1 वर्ष मग योजना झाल्यावर ना? नाही ह्याच्यामध्ये आता कसं आहे पिंपळे साहेब, ती जी लाईन आहे ना तिचा देखील वापर करून घेण्याची मी त्याच्या संदर्भामध्ये हे घेतलेलं आहे अलग लक्षात। ती लाईन काटाळेपर्यंत मग वापरता येऊ शकते अशी मी नियोजन केलेलं आहे। मी सगळं पाणी करून नियोजन करा, नंतर मग ते होईल परत। नाही मी काटाळेला नवीन याच्यावरून पण जाईल आणि त्याच्यावरून पण जाईल, दोन्हीवरून मी तसं नियोजन केलेलं आहे। रस्त्याच्या खालून पूर्ण गेली,
गेलेली आहे. नाही ती रस्त्याच्या खालून गेलेली आहे 80% पण पण ऐका नाही ना वाचलेली आजच्या त्याच्यात आज condition ला. तगायत पाणी सोडून बघितलेलंच नाही ही पण फॅक्ट आहे ना. मग आहेच ना. मला ते बघू दे मी एक 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 नाही, मग साहेब साहेब ऐका ना. माझं काय मत आहे ऐका साहेब ना तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजूच का घेताय? नाही, तुमच्या डिपार्टमेंटची मला- आता कालचं तुम्हाला ऐका, सांग- मी परवा- बाजू नाही परवा- घेते. मला फक्त काम कसं ऐका ना, करून द्यायचं परवा- त्याचं मी बोलतोय परवा कॉन्ट्रॅक्टरवर जर काय मला- करायचं असेल आम्हाला ते जेव्हा करा. प्रश्न विचारला ना तेव्हा यांच्या ज्युनियर इंजिनियरने एकदम चुकीची माहिती दिलेली आहे. सन्माननीय ज्युनियर इंजिनियर तिकडे परवाची गोष्ट परवा तुम्ही व्हिजिटला गेला होता हो. साहेब. आता व्हिजिटला गेला तर मला आनंद वाटला व्हिजिटला गेला. आज 24 तारखेपासून कंप्लेंटला एकाही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आम्ही व्हिजिटला जातो. जर कंप्लेंट आहेत ना आमच्या म्हणजे इथे प्रॉब्लेम आहे म्हणून ते मग तुम्ही त्याला सांगून हे केलं का दाखवा मला प्रॉब्लेम काय आहे झाला. ऐका ना तिकडे अचानक सन्मान्य जिल्हा परिषद भेटले सदस्य भेटले माझी कमळाकर दळवी. हा, मला भेटले ना. तुम्हीच त्यांना हाक मारली हो, हो. बघितले म्हणून. मग त्यांनी असं सांगितलं की आमची टाकी बघा ती टाकी कधीही पडेल. हा, पाहिली त्याच्यावर मी. तुमच्या सन्मान्य जेईचं तुमच्या समोरचं उत्तर आहे कार्यकारी अभियंता समोरचं उत्तर आहे काय की ते काम बघितलं कुलकर्णी यांनी ह्यांचे डेप्युटी इंजिनियर होते ह्यांच्या डेप्युटी इंजिनियरनी बघितलं काम असं ज्युनियर इंजिनियर सांगतो असं काम दळवी साहेबांचं म्हणणं आहे. असं दळवी साहेबांना बोललं तुमच्या समोर म्हणजे ज्युनियर इंजिनियर बोलतो की डेप्युटी इंजिनियर काम बघत होते. एक पिंपळे एक बघा एक लक्षात आहे आपण याने काय केलं त्याने काय केलं याच्यापेक्षा पुढचं काम बघा. आता हे जे आहे ना हे पिंपळ्यांची कशी कार्यान्वित करतात. एक दुसरं काय माहिती आहे की मला वाटतं आता आज किती आहे बरं का? तुला डोंगरातून लाईन टाकायला लावलं तिचं काय? टाकू दे ना. ते शेतचा फायदा अहो, पण होणार आहे. शेती काय करणार तिकडे विचारलं. आता एका शेतकऱ्याने काम बंद केलं. मी काम बंद केलं माझ्या इकडे काम बंद केलं. आम्हाला माहितच नाही येतात. आम्हाला माहितच नाही मिळत. नॅशनल ह्याच्यापर्यंत आणलेला आहे एक्सप्रेसवेच्या इथपर्यंत आणलेला आहे. आता पुढून माझाही तोच विषय झाला की आता ह्याच्या पुढच्या ज्या जागा आहेत त्या शेतकऱ्यांच्या आहेत. शेतकरी कोणी अडवतील हे करतील. माझं उलट त्या निमित्ताने उलट तुम्हाला हे सांगणं आहे की आपल्याला योजना सक्सेस करायची विदाऊट पण असं नाहीच ना. सर्वे इज व्हॉट सर्वे म्हणजे कोण तो करतं जमीनदार जो आहे त्याला तर सांगितलं तर पाहिजे ऍटलीस्ट. काय डायरेक्ट खोदतात. पुन्हा तिथे गोष्ट थांबेल थांबली पण का आम्हाला माहितच जर नाही ना ते. शेतकऱ्यांनी मदत केली आणि सहकार्य दाखवलं तर आपल्याला ही योजना सक्सेस करून पण मग देता ते येईल. विश्वासात पण काय विचारा ना जमीनदाराला विचारतच नाही. विचारलं का आता मी जाऊन फेरी मारली म्हणून आम्हाला कळालं ज्या ना. ठिकाणी ज्या इश्यू करता हे विषय वाढत गेले लांबत गेले किंवा चुकीचं ब्रीफिंग केलं गेलं हां. त्या तीच गोष्ट पुन्हा तुम्ही एप्रिलपर्यंत कशी होऊ शकते. जर समज आपला ती कंटाळा तिकडची जी लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घ्या ते पटवून देतील ना. हां, ते जर घ्यावं. व्हायचं असेल तर बरोबर आहे. पण तुम्ही नाहीच केलं तर पुन्हा ते एप्रिल काय पुढचं आम्ही हाच पुन्हा उपोषण पुन्हा पावसानं त्यांना करावं लागेल इकडे आणि मग आपण बोलायचा उपयोग होणार होणार आहे ती नाही. परिस्थिती. तुम्ही आम्ही बोलण्याचा उपयोग होणार इथे आमदार महोदय आहेत इथे तुम्ही अधिकारी आहात. इथे साहेबांनी आपण सर्व इथे साहेबांनी जबाबदार लेखी लिहून द्यावा की निहापर्यंत पाणी सुरळीत जाईल. निहापर्यंत पाणी सुरळीत जाईल एप्रिलपर्यंत निहापर्यंत पाणी असं हो, नाही हो. की एक गाव दोन गाव निहापर्यंत पाणी सुरळीत जाईल आणि दोषी कॉन्ट्रॅक्टर आणि दोषी जे त्याच्यामधले कोण अधिकारी असतील जेई डेप्युटी ह्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. नाही, दोषाचा जो विषय दोषी आहे ना, तुमचा संशोधन आहे तुम्ही काय? शोध करा तुम्ही त्याचा हे करा. दोषामध्ये पर्टिक्युलर कुठल्या याच्यातले दोष ते मला तुम्हाला तुम्ही चौकशी specific समितीचं कळवा. म्हणताय ना. हा मी ठीक आहे, चौकशी ठीक आहे, समिती ठीक आहे. करतो. चौकशी समिती नेमा तुम्ही. हां. आणि दुसरी गोष्ट हां. तुम्ही काय साहेब उद्या सकाळी हे एक दिवस आहे. आज तुम्हाला याला हे होणार उद्या सकाळी बरं का 11 वाजता प्रत्यक्ष तुम्ही तुमच्याबरोबर पाहणी करा. एक दुसरं यांची मागणी जी आहे साहेब तुम्हाला सांगते की जी पेपर सांगतायत या ठिकाणी सीओ साहेबांनी हे जे जबाबदार सीओ साहेब ते सीओ साहेबांनी मला निरोप दिला. न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले, पालघर.